आमचा कार्यक्रम तुम्हाला आवडते का? थँक्यू. असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आणि मला इथे माझा डान्स करण्याची संधी दिली शिरगाव साईनाथ ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचे मी मनापासून खरंच धन्यवाद मानतो. वरती मी खूप सारे कार्यक्रम केले, पण जेव्हा मंडळाचा बजेट असतो तेव्हा मी विचारतो, म्हणजे मंडळ विचारतात की मला असं असं कार्यक्रम पाहिजे, तर मी एक दादाची पहिली व्हिडिओ पाठवतो प्रत्येक मंडळाला. माझी खूप मनापासून इच्छा असते की अशी दादामध्ये क्वालिटी आहे. आज कुठल्याही म्हणजे दादा अमेरिका, श्रीलंका, दुबई रिटर्न आहे आणि मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी कलाकारांसोबत दादा काम करतो. आज कुठल्याही मानधनाचा न विचार करता माझ्या एका शब्दावरती दादा येतो आणि मी अश्विन दादाला देखील रंगमंचावरती बोलवतो. आणि रोहित हा खूप होतकरू मुलगा आहे, खूप गरीब आहे. आणि आपण जसं म्हणतो ना, एखाद्या अनाथ मुलाला जेव्हा कोणी आई जवळ घेते, तिच्यावरती त्याच्यावरती मायेने गोंजारते, त्याच्यानंतर त्या मुलाला खूप जास्त हुरूप येतो. तसं आमचा रोहित आहे. आई वडील नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण केली. आजही तो कुठेही न जाता रोज नाचतोय. त्याचं स्वतः छोटंसं सलून आहे, त्याचं तो काम करतो. त्या पायाने अपंग आहे तरी देखील रोज नाचून त्याच्या अक्षरशः कार्यक्रम संपल्यानंतर पायाला भेगा पडलेले असतात. त्याच्यात तो बाम भरतो आणि मग तो बांधतो आणि मग झोपतो. असा मुलगा, ज्या मुलावर तुम्ही विश्वास ठेवून त्याला इथे आमंत्रित केलं. आणि खरंच आम्ही देशाविदेशात खूप ठिकाणी कार्यक्रम करतो, खूप मौल्यवान रकमा घेतो, परंतु जेव्हा रोहितचा फोन येतो तेव्हा मी त्याला कधीच पैसे विचारत नाही, कारण की त्या मुलाचं तेवढं कर्तृत्व मोठं व्हावं, तो देखील जगाच्या वाटेवर सगळीकडे फिरावं आहे मला वाटतं. आणि खरंच खूप थँक्यू सो मच. आणि विशेषतः सगळ्या मोठ्यांना एका माळेत गुंफून ठेवण्याचं काम निवेदकाचं असतं. सो थँक्यू सो मच दादूसाठी तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि तुम्ही सगळ्यांसाठी खूप प्रेम, अजिबात जाऊ नका. पुन्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या सेवेत येणार आहोत. भाऊजी आज ना फक्त नाचा तिथेच.